ही बातमी पाहणार आहोत। नॉट रिचेबल असलेल्या सरिता म्हस्के अखेर ठाकरेंच्या आता संपर्कात आहेत। ठाकरेंच्या सेनेच्या नगरसेविका सरिता म्हस्के नॉट रिचेबल झालेल्या होत्या। काल कोकण भवनामध्ये गटस्थापनेवेळी सरिता म्हस्के या अनुपस्थित होत्या। नॉट रिचेबल असलेल्या सरिता म्हस्के अखेर ठाकरेंच्या आता संपर्कात आलेल्या आहेत। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। निवृत्ती, नेमकं काय घडलेलं आहे आणि काय सांगण्यात आलेलं आहे? नक्कीच आपण काल जर पाहिलं तर ठाकरेंच्या सेनेच्या सर्वच नगरसेवकांनी कोकण भवन येथे त्यांची प्रक्रिया पार पाडली, परंतु 157 प्रभाग क्रमांकाच्या सरिता म्हस्के या नॉट रिचेबल होत्या। त्या लवकरात लवकर आमच्या संपर्कात येतील असं ठाकरेंच्या सेनेकडून सांगण्यात येत होतं, परंतु काल मध्यरात्री सरिता म्हस्के यांनी ठाकरेंच्या सेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतलेली आहे। त्यांच्या राहत्या घरी रात्री 2 वाजता सरिता म्हस्के यांनी भेट घेतली आहे आणि अखेर सरिता म्हस्के या ठाकरेंच्या सेनेच्या संपर्कात आलेले आहेत। काल आपण जर पाहिलं तर सरिता म्हस्के या कालपर्यंत कोणत्याही प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्या नव्हत्या। सेना भवनामध्ये जी बैठक पार पडली होती त्या बैठकीमध्ये देखील सहभागी झाल्या नव्हत्या, परंतु काल सेना भवनामधून अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली होती की ते आमच्या संपर्कात आहेत आणि लवकरात लवकर आम्हाला त्या आमच्या सोबत येतील अशी प्रतिक्रिया दिली होती। अखेर सरिता म्हस्के यांनी रात्री 2 वाजता ठाकरेंच्या सेनेचे सचिव आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांची त्यांची राहत्या घरी भेट घेतलेली आहे आणि अखेर सरिता म्हस्के जे आहेत ते ठाकरेंच्या संपर्कात आलेले आहेत। सरिता म्हस्के ह्या ठाकरेंच्या सेनेतून फुटल्या अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या, परंतु आता त्यांनी भेट घेतल्यामुळे ठाकरेंच्या सेनेच्या ह्या नगरसेविका आहेत त्या आता ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते। नक्कीच, धन्यवाद निवृत्ती दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।